भारत आणि पाकिस्तानातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अलर्ट मोड आहे। मुंबईवर 26/11 प्रमाणे हल्ला होण्याचा धोका असल्यानं मुंबई आणि किनारपट्टी भागात मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे। पालघरमधील समुद्र किनाऱ्यावरही मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय, तर मच्छीमारांना समुद्रात मच्छीमारीसाठी जायला बंदी घालण्यात आली आहे। पालघरच्या किनारपट्टी भागात 38 चेक पॉइंट तयार करण्यात आले असून कशा प्रकारे बंदोबस्त तैनात आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। भारत पाकिस्तान तणावाचं वातावरण पाहता पालघर जिल्ह्यात सर्वचकडे जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर मी आता डहाणूच्या बीचवरती आहे। आपण पाहू शकतो समुद्रात खोलवर आता ज्या बोटी आहेत मच्छीमारांच्या त्या परत बोलवण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण इकडे पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहू शकतो। जो पोलीस बंदोबस्त आहे तो सगळीकडे लावण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात जवळपास 38 पॉइंट आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्वकडे नाकाबंदी त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत। जे हॉटेल्स आहेत, लॉज आहेत, तिथे येणारी जी लोक आहेत त्यांना सुद्धा आता त्यांची पूर्ण कसून चौकशी केली जात आहे। एकीकडे पाहायला गेलं तर हे जे तणावाचं वातावरण आहे दोन देशांमध्ये ते सुरू झालेलं आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर हा सगळा बंदोबस्त आहे तो करण्यात येतोय। एकूणच पाहायला गेलं तर जे पर्यटक आहेत ते सुद्धा आता इथे कमी प्रमाणात दिसत आहेत आणि जे पर्यटक आहेत त्यांना आता बाजूला करण्यात येत आहे की घरी जाऊन सुरक्षित राहा अशा सूचना आहेत त्या पोलिसांकडून देण्यात येत आहेत आणि पोलीस प्रशासन आणि येथूनचं पालघर जिल्हा प्रशासन आहे ते पूर्णपणे ह्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालेला आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।